नमस्कार, माझं नाव तिमोथी विश्वास दहातोंडे। मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे। 11 सप्टेंबर 2024 मध्ये मी आरोसी या ठिकाणी एक तक्रार अर्ज दाखल केला होता। द नाशिक डायसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबद्दल मी माहिती मागवली होती। मला 3 ऑक्टोबर 2024 रोजी आरोसी या कंपनीने लेखी पत्र पाठवले। त्यामध्ये असे नमूद केले आहे की नाशिक डायसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांच्या अधिकृत पोर्टल MCA गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्यावर दिसून येत नाही। मी त्याबाबत सरकारवाडा पोलीस स्टेशनला वारंवार तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्या तक्रारीबाबत माहिती सुद्धा मागितलेली आहे। परंतु सरकारवाडा पोलीस स्टेशनने माझ्या तक्रारीला केराची टोपली दाखवली। म्हणून आज मला आत्मदहन करण्याची वेळ आलेली। आज मी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे। नाशिक डायसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे जे संचालक आहे अजय श्रीवास्तव, अविनाश उजागरे यांनी मिळून अनेक दस्त नोंद केले, अनेक मिळकती विक्री केलेल्या आहेत, ज्या मिळकतीवर गोरगरीब समाज राहतो। अशा समाजाला बेघर करण्याचं काम या ट्रस्टने चालू केलेलं आहे। या कंपनीने फक्त नाशिक नाही तर नाशिक, अहमदनगर जे आजचं अहिल्यानगर आहे, त्याच्यानंतर औरंगाबाद जे आताचं छत्रपती संभाजीनगर आहे, या ठिकाणच्या मिळकती सुद्धा विक्री करण्याचा धडाका लावलेला आहे। तर माझी पोलीस प्रशासनाला एकच विनंती की त्यांनी फक्त ह्या एरियाकडे शरणपूरमध्ये किंवा नाशिकची परिस्थिती न बघता या तिन्ही जिल्ह्यांची परिस्थिती बघावी आणि स्थानिक पोलीस स्टेशननी या बोगस कंपनीवर गुन्हा नोंद करावा। मी सरकारवाडा पोलीस स्टेशनला MCA पोर्टलचे सर्व दस्तावेज पाठवलेले आहे। वास्तविक पाहता सरकारवाडा पोलीस स्टेशनने या 9-10 महिन्यामध्ये फक्त 5 मिनिटाचं काम होतं। mca.government.in या वेबसाईटवर जाऊन, MCA पोर्टलवर जाऊन फक्त कंपनीबद्दल माहिती मिळवायची होती। त्यांच्या लगेच लक्षात आलं असतं की ही कंपनी अधिकृत आहे की अनधिकृत आहे आणि त्याच्यावरचे जे संचालक आहे, डायरेक्टर आहेत, ते ऍक्टिव्ह आहेत का डिऍक्टिव्ह आहेत हे त्यांच्या लक्षात आलं असतं। पण त्यांनी जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्पर या सर्व गोष्टींकडे का जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे हे मला समजत नाही। आजही सरकारवाडा पोलीस स्टेशन या कंपनीबाबत गुन्हा नोंद करण्यास का तयार नाही? या बोगस कंपनीला का बरं पाठबळ देत आहे? अशा कंपनीला पाठबळ न देता त्यांनी या कंपनीबाबत कारवाई करावी व गोरगरिबांना न्याय द्यावा ही माझी विनंती। असं न झाल्यास मी आज आत्मदहन करणार म्हणजे करणार। धन्यवाद।